नमस्कार. जीवन विकास महाविद्यालय देवगाव, नरखेड, जिल्हा नागपूर. सादर करते डॉक्टर राजू श्रीरामे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख. मित्रांनो, आज आपण बी भाग 2 मधील सत्र 3 येथील मुद्रा स्वरूप आणि कार्य या प्रकरणाचा आपण शोध आणि बोध घेणार आहोत. तर मित्रांनो, मुद्रेचा शोध हा जगात लागलेल्या अनेक महत्त्वपूर्ण शोधांपैकी हा एक शोध असून मुद्रेचा शोध जेव्हापासून लागला तेव्हापासून मानवाचं जीवन जगणं अत्यंत सुसह्य झालेलं आपल्याला दिसतं. तत्पूर्वी मुद्रेचा वापर या देशामध्ये होत होता, परंतु त्या सर्वार्थाने मुद्रा नव्हत्या. त्यांना मुद्रा म्हणता येत नव्हतं, परंतु वेगवेगळ्या वस्तूंचा उपयोग, कवड्या, शिंप, शंखशिंपले, इतर वस्तूंचा उपयोग, ज्याला वस्तुमुद्रा आपण म्हणूयात, तर त्याचा उपयोग या ठिकाणी होत होता. पुढे या वस्तुमुद्रांमध्ये अनेक दोष निर्माण झाल्यामुळे या वस्तुमुद्रांची जागा चर्ममुद्रांनी घेतली आणि त्यानंतर चर्ममुद्रा काही काळ या देशातील वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये चलन म्हणून काम करू लागल्या. हळूहळू त्यातीलही ज्या उणिवा आहेत त्या दोषरूपाने पुढे आल्या. ऊन, वारा, पाऊस यांच्यापासनं या चर्ममुद्रांचं संरक्षण होऊ शकत नव्हतं. मग त्यांची जागा धातुमुद्रांनी घेतली. या धातुमुद्रांमध्ये सुरुवातीला स्वर्णमुद्रा आल्या, हळूहळू त्याही चलनातून गायब होऊ लागल्या. त्यांची जागा रौप्यमुद्रांनी घेतली. नेमकं या बाबतीतही तोच अनुभव यायला लागला. परंतु एक दिवस या चलनात या धातूंचा वापर करत असताना त्याला मर्यादा निर्माण होत गेल्या. त्यांची जागा हळूहळू ताम्रमुद्रांनी घेतली, नंतर काश्यमुद्रांनी घेतली, नंतर संमिश्र धातुमुद्रा आल्या. परंतु वहनीयतेच्या दृष्टीने ह्या मुद्रा फारशा उपयुक्त ठरू शकत नव्हत्या आणि त्यामुळेच लागलेल्या एक नवीन शोध, तो म्हणजे कागद. या कागदाच्या शोधामुळेच पुढे थोड्याशा टिकाऊ स्वरूपाच्या ज्या पत्रमुद्रा आहे त्या पत्रमुद्रा आल्या. पत्रमुद्रांचा वारंवार वापर चलनात होऊ लागला. त्याऐवजी मानवीय बुद्धिमत्तेची पुढली जी एक कौशल्याची स्थिती आहे ती स्थिती म्हणजे प्रत्ययमुद्रा. अधिकोषीय प्रत्ययमुद्रांचा जन्म झाला. आज आपण पाहतोय की ATMच्या रूपाने ई-मुद्रा किंवा डिजिटल व्यवहार आज मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत आहे. हा एकंदरीतच मुद्रेचा चाललेला प्रवास अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला आपल्याला दिसून येतो आहे. तर या मुद्रेची व्याख्या पाहत असताना आपल्याला नेमकं वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या मांडलेल्या आहेत त्या व्याख्या पाहत असताना आपल्या लक्षात येईल की मुद्रा म्हणजे काय. मुद्रा अशी वस्तू होय की जी साधारणपणे विनिमय माध्यमाच्या स्वरूपात स्वीकारली जातं व त्याचवेळी मूल्यमापक व मूल्यसंचयाचे कार्य करते, असं क्रौथर म्हणतो आहे. हॉर्टले विदर्स यांनी सुद्धा एक व्याख्या करत असताना त्यांनी त्यात आपले मत व्यक्त केलेलं आहे. संपूर्ण अर्थविज्ञान हे मुद्रेभोवतीच फिरत असते. मुद्रा ती होय की जी मुद्रेचं कार्य करते. तिसरी जी व्याख्या आहे ती हॉम यांची असून मुद्रा शब्दाचा उपयोग विनिमय माध्यम व मूल्यमापन हे दोन्ही कार्य निर्देशित करण्यासाठी केला जातो, ही व्याख्या मांडली आहे. तर सर्वसामान्यतः असं म्हटलं जातं की मुद्रा ती वस्तू होय जिला सामान्य स्वीकृती प्राप्त झालेली असते. यात मुद्रेची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे की मुद्रेच्या ठिकाणी जी पर्चेसिंग पॉवर आहे, ज्याला आपण क्रयशक्ती म्हणतो, ती क्रयशक्ती असते. मुद्रेत सामान्य स्वीकृती असते, म्हणजे मुद्रा म्हणून ज्या वस्तूचा आपण उपयोग करणार आहोत त्याला संपूर्ण समाजाची मान्यता प्राप्त झालेली असते. तिसरं म्हणजे एक विनिमयाचं माध्यम ही मुद्रा असते. दोन व्यक्तींमधील परस्पर व्यवहार करण्यासाठी एक माध्यम म्हणून ही मुद्रा अत्यंत महत्त्वपूर्ण काम करत असतं. त्याचबरोबर मूल्यसंग्रहणाचं एक महत्त्वपूर्ण कार्य मुद्रेच्या माध्यमातून केलं जातं. जी आपण उपभोगासाठी मुद्रा वापरतो त्या उत्पन्नातून शिल्लक राहिलेली मुद्रा ही संग्रहित केली जाते, जी भविष्यांच्या गरजांच्या परिपूर्तीसाठी वापरली जाते. तर मूल्यसंग्रहण हा मुद्रेचा एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर वहनीयतेच्या दृष्टीने ही मुद्रा जी आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तिचं स्थलांतरण किंवा ते वाहून नेण्यासाठी, विनिमय करण्यासाठी ती अत्यंत उपयुक्त अशी वस्तू आहे.
त्याचबरोबर उधारी फेडण्याचं साधन म्हणून सुद्धा या मुद्रेचा उपयोग होताना आपल्याला दिसतो आहे. त्याचबरोबर सुविभाज्यता हे सुद्धा मुद्रेचं एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. सुविभाज्यता म्हणजे नेमकं आपण एखाद्या दुकानात गेल्यानंतर 100 रुपयाची नोट असताना 35 रुपयाची आपण वस्तू खरेदी केल्यानंतर उरलेलं 65 रुपये आपल्याला परत केले जातात. तर हे एकंदरीत जे विभाजन आहे ते विभाजन या मुद्रेमुळे करणं शक्य झालेलं आपल्याला दिसून येतं. मुद्रेची जी कार्य आहेत त्यातील प्राथमिक कार्य जे आहे ते म्हणजे विनिमय माध्यम होय आणि दुसरं म्हणजे मूल्यमापन. विनिमय माध्यम म्हणजे आत्ताच आपण चर्चा केली की दोन व्यक्तींच्या माध्यमातून जे आर्थिक व्यवहार पूर्णत्वास जावे यासाठी मध्यस्थ म्हणून ज्या मुद्रेचा आपण वापर करतो त्याला विनिमय माध्यम असं म्हणतो. दुसरं असं की मूल्यमापनाचं महत्त्वाचं कार्य या मुद्रेच्या माध्यमातून होते. म्हणजे एखादी विशिष्ट वस्तू तिच्या उत्पादनासाठी 10 रुपये खर्च आल्यानंतर इतर सर्व कर वगैरे समाविष्ट असलेली ती वस्तू जेव्हा 15 रुपयाला विकली जाते म्हणजेच त्या मुद्रेत 15 रुपये एवढा खर्च आलेला आहे त्या वस्तूला हे मोजलं जातं. तर हे मूल्यमापन करण्यासाठी या मुद्रेचं कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर जे मुद्रेचं गौण कार्य आहे ज्याला दुय्यम कार्य म्हणतो ते म्हणजे मूल्यसंग्रहण. व्यक्तीच्या गरजा त्याच्या उत्पन्नात पूर्ण झाल्यानंतर त्या उत्पन्नातील उपभोग खर्चाव्यतिरिक्त काही भाग शिल्लक राहत असेल तर ती बचत होय तर ती भविष्यकाळासाठी संग्रहित केली जाते. हे मूल्यसंग्रहणाचं महत्त्वपूर्ण कार्य या मुद्रेच्या माध्यमातून होतं. त्याचबरोबर अस्थगित देयमान कधी काही आपण कोणाला उधार उसनवाढीचे व्यवहार करतो त्यासाठी आपण देत असतो. त्याचबरोबर तिसरं गौण कार्य जे आहे ते म्हणजे मूल्य हस्तांतरण. म्हणजे एका व्यक्तीकडून ती वस्तू आपण विकत घेतल्यानंतर आपण तिचं मूल्य किंवा किंमत त्या दुसऱ्या व्यक्तीला देतो त्या बदल्यात आपल्याला ती वस्तू प्राप्त होते. हे मूल्य हस्तांतरण या मुद्रेमुळे शक्य झालेलं आपल्याला दिसतं आहे. आकस्मिक कार्यामध्ये एक महत्त्वपूर्ण मुद्रेचं कार्य आहे ते म्हणजे प्रत्ययाचा आधार. म्हणजे अधिकोशामध्ये ठेवलेल्या ठेवींच्या आधारावरती अधिकोष स्वतःची प्रत्ययनिर्मिती करतो. त्या प्रत्ययनिर्मितीचा मूळ आधार जो आहे तो मात्र मुद्रा आहे. त्याचबरोबर आकस्मिक कार्यात दुसरं जे आहे त्यात राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणाचा आधार आपल्याला दिसतो आहे. राष्ट्रीय उत्पन्न देशातील समस्त जनतेने एका विशिष्ट कालावधीत वस्तू आणि सेवेच्या रूपात प्राप्त केलेलं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न त्या कार्यात उत्पादनाच्या कार्यात किंवा इतर कुठल्या कार्यात सहभागी झाल्याप्रित्यर्थ भूमी, श्रम, भांडवल, संघटन या चारही उत्पादन घटकाला त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला जो दिला जातो वितरित केला जातो या वितरणाचा आधार ही मुद्रा आहे. त्याचबरोबर मुद्रेमुळे भांडवलाला रोखता प्रदान झालेली आहे. भांडवलाच्या उत्पादकतेमध्ये वाढ घडून आलेली आहे. हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य मुद्रेच्या माध्यमातून होतं. त्याचबरोबर मुद्रेच्या प्राप्तीनंतर व्यक्तीला महत्तम समाधान प्राप्त होत असतं. हे सुद्धा मुद्रेचं कार्य आहे. इतर कार्यांमध्ये शोधनक्षमतेची सूचक, निर्णयवाहक, त्याचबरोबर भांडवलाला रोखता प्रदान करणे इत्यादीसुद्धा ही मुद्रेची इतर कार्य असलेली आपल्याला दिसून येतात. मुद्रेचं जे महत्त्व आहे ते महत्त्व उत्पादक वर्गासाठी अत्यंत उच्च दर्जाचं महत्त्व आहे. कारण उत्पादक वर्गाला प्रत्येक घटकाला उत्पादन प्रक्रियेसाठी वापरत असताना भूमी, श्रम, भांडवल, संघटन त्यांना पैसे मोजावे लागतात. त्यासाठी मुद्रा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. उपभोक्ता वर्गाला आपल्या उपजीविकेसाठी प्रत्येक वेळीच त्याला मुद्रा आणि त्या मुद्रेचा उपयोग करावा लागतो. त्यामुळे या वर्गासाठी मुद्रेचं महत्त्वसुद्धा उच्च दर्जाचं आहे. उत्पादन कार्यात कार्य केल्याबद्दल श्रमविभाजन व विशेषीकरण यासाठी सुद्धा मुद्रेच्या स्वरूपात तो मोबदला द्यावा लागतो. त्यामुळे मुद्रेचं सुद्धा महत्त्व आहे. भांडवल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतं. या भांडवलाच्या मोबॅलिटी म्हणजेच गतिक्षमतेसाठी सुद्धा मुद्रेचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. वस्तुविनिमयाच्या प्रक्रियेत दोष निर्माण होत होते. वस्तूच्या विभाज्यतेची अडचण निर्माण होत होती. एखादी सजीव वस्तू जर आपण घेतली आणि त्या बदल्यात आपल्या त्यावेळेस वस्तू द्यायची असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा एक शेळी घेतली आहे. एक शेळी घेतल्यानंतर प्रत्यक्षात एक शेळीबरोबर
अर्धी गाय असं जर काही समीकरण असेल तर अर्धी गाय तो काही देऊ शकत नव्हता. मग त्याला एक पूर्ण गाय बरोबर 2 शेळी हे जे समीकरण होतं, तर हे जे दोष निर्माण होत होते, तर ह्या दोष निर्माण जे झालेले होते ते दूर करण्यासाठी मुद्रेचं महत्त्वपूर्ण स्थान आहे. त्याचबरोबर मुद्रेमुळे संपूर्ण देशात राष्ट्रीय एकता संभव होताना आपल्याला दिसते. आज भारतामध्ये वेगवेगळ्या भाषिक राज्यांमध्ये एकाच प्रकारची मुद्रा चलनात असल्यामुळे आज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय एकता या मुद्रेमुळे शक्य झालेली आपल्याला दिसतं आहे. त्याचबरोबर लघु कुटीर मध्यम किंवा मोठ्या उद्योगातील जे आहे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होतो आहे. त्याचबरोबर भौतिक प्रगती साधण्यासाठी सुद्धा या मुद्रेचा उपयोग होतो. याबरोबरच अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांना चालना देण्यासाठी या मुद्रेचा उपयोग होताना आपल्याला दिसतो आहे. या मुद्रेच्या ठिकाणी काही दोषसुद्धा निर्माण झालेले आपल्याला दिसत आहेत. या मुद्रा आणि त्या मुद्रेच्या दोषासंदर्भात जी काही दोष आहेत किंवा जी घटक आहेत त्यातला पहिला म्हणजे व्यापार चक्र निर्माण होतं. अर्थव्यवस्थेत जेव्हा अत्युत्पादन होतं तेव्हा आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होते आणि ज्यावेळेस उत्पादनात संकोचाची परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस तेजीची परिस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्यात वाढ झाली असता तेजीची परिस्थिती निर्माण होते, तर चलन संकोच निर्माण झाला असता आर्थिक मंदीची परिस्थिती निर्माण होते आणि यातूनच ह्या तेजीमंदीच्या लाटा क्रियान्वित होतात, ज्यामुळे व्यापार चक्र निर्माण होत असतं. दुसरं असं की अतिभांडवलीकरण व अत्युत्पादन यामुळे सुद्धा अर्थव्यवस्थेत मुद्रेचे दोष निर्माण होताना दिसतात. तिसरं असं की मुद्रामूल्यसुद्धा अर्थव्यवस्थेतील हे कधी स्थिर राहत नाही, ते कमी जास्त होत असतं. मुद्रामूल्य स्थैर्य म्हणजे ही सुईच्या नोकासारखी अशी स्थिती आहे, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत मुद्रादोष जे आहेत ते टिकून राहतात. त्याचबरोबर संपत्तीचं केंद्रीकरण, फार थोड्या वर्गाकडे देशातील संपत्ती केंद्रित झालेली आपल्याला दिसतं. या संपत्तीचं केंद्रीकरण का निर्माण होतं हे अभ्यासण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण ही मुद्रा असून या मुद्रेच्या दोषातूनच संपत्तीचं केंद्रीकरण होताना दिसतं. याबरोबर मुद्रेची क्रयशक्ती प्रधानता अशक्य होते. मुद्रा मानवाचं आज साध्य आहे. वस्तुतः प्रत्यक्षात मुद्रा ही साधन असून आज ते साध्य झालेलं आहे. म्हणजे मानवी गरज भागवण्यासाठी मुद्रेचा साधन म्हणून उपयोग यापूर्वी केला जात होता, परंतु आज प्रत्येक व्यक्ती मुद्रा प्राप्ती हे त्याचं साध्य बनलेलं आहे. अर्थात हा दोष मुद्रेचा नाही, तो मानवाचा आहे, परंतु आज हा दोष काही का असेना मुद्रेच्या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतो आहे. मुद्रा आणि आर्थिक विकास, आज कुठलाही आर्थिक विकास हा मुद्रेशिवाय शक्यच होत नाही आणि त्यामुळे हा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी मुद्रा आणि त्या मुद्रेचा कशाही प्रमाणात कशाही प्रकारे उपयोग केला जातो आणि त्यातून सुद्धा दोष निर्माण झाले दिसतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थाच मुळात ही मुद्रेला केंद्रस्थानी ठेवून निर्माण झालेली असल्यामुळे मुद्रेचे दोषसुद्धा या व्यवस्थेत येताना आपल्याला दिसतात. याबरोबरच मुद्रा आणि समाजवादी अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना समाजवादी अर्थव्यवस्थेत मुद्रेची दुय्यम भूमिका असलेली आपल्याला दिसत आहे. ही सर्व एकंदरीत मुद्रेच्या संदर्भात जे काही दोष आहेत हे दोष असून असं म्हणता येईल की भांडवलवादी अर्थव्यवस्थेत मुद्रेची भूमिका एका राज्ञीची म्हणजे राणीची असून समाजवादी अर्थव्यवस्थेत मात्र हीच मुद्रेची भूमिका एका दासीची असलेली आपल्याला दिसून येते. या मुद्रा या प्रकरणातून आपण बऱ्याच गोष्टींचा उहापोह आपण केलेला आहे. मुद्रा ही अशी वस्तू आहे की संपूर्ण अर्थविज्ञानच आज मुद्रेभोवती फिरताना दिसतं. असं म्हणतात की सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये पृथ्वी ही जी सूर्याभोवती फिरते, तसंच या पृथ्वीवरील संपूर्ण मानव समाज आज मुद्रेभोवती फिरताना आपल्याला दिसतं आहे. आज या प्रकरणाच्या निमित्ताने आपण या काही घटकांवरती भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो, यातून तुमच्या बऱ्याचशा संकल्पना ह्या ज्या आहेत ह्या आज खुल्या झाल्या असतील, मोकळ्या झाल्या असतील, तुम्हाला कळलं असेल. जर तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांचं अगदी योग्यपणे उत्तर देऊ. धन्यवाद.
हे प्रेझेंटेशन जीवन विकास महाविद्यालय देवग्राम तहसील नरखेड जिल्हा नागपूर येथील डॉक्टर राजूश्री राबे उपप्राचार्य तथा जीवन विकास महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर अर्थशास्त्र विभाग प्रमुख यांच्या वतीने सादर करण्यात आलेलं होतं. धन्यवाद.